पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतू 21.8 किलोमीटर लांब असून 6 लेनचा हा पूल 16.5 किलोमीटर समुद्रावर तर 5.5 किलोमीटर जमिनीवर आहे। देशातील सर्वात लांब असणाऱ्या या पुलाच्या निर्मितीसाठी 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। मुंबई ते शिवडी हे अंतर 52 किलोमीटर आहे, परंतु या सागरी सेतूमुळे हे अंतर फक्त 21.8 किलोमीटरवर आले आहे। रोज 70,000 वाहने या पुलावरून जाणार आहेत। या पुलावरून ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने धावणार असून मुंबई ते नवी मुंबई हा 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांचा होणार आहे। अटल सागरी सेतू बनवण्यासाठी आयफेल टॉवरपेक्षा 17 पट जास्त आणि कलकत्ता हावडा ब्रिजच्या 4 पट अधिक लोखंडाचा वापर करण्यात आलाय। तसेच पुलाच्या निर्मितीसाठी जे सिमेंट कॉन्क्रीट वापरले गेले ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 6 पट जास्त आहे। अटल सेतू हा इतका मजबूत आहे की त्याच्यावर भूकंप, समुद्राच्या लाटा, वादळ याचा कोणताही परिणाम होणार नाही। या सेतूची निर्मिती इपॉक्स स्टँडर्ड्स असणाऱ्या विशेष मटेरियलने केली आहे। या मटेरियलचा वापर अणुऊर्जा प्रकल्पाच्या रिॲक्टरसाठी केला जातो। अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे। सुमारे 400 कॅमेरे वाहनांवर नजर ठेवणार आहेत। यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे वाहने काही सेकंदातच कॅमेराच्या नजरेत कैद होणार। या सागरी सेतूमुळे रायगड ते मुंबई हा प्रवास अर्ध्या तासाचा होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।